आज जगभरात पुन्हा एकदा मिडल ईस्टमध्ये तणाव वाढलाय। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे तेलाच्या किमती आणि सप्लायवरती पूर्ण जगाचं लक्ष लागले। कारण इतिहास असं सांगतो की जेव्हा जेव्हा या भागामध्ये संघर्ष वाढतो तेव्हा तेव्हा त्याचे परिणाम थेट पेट्रोल पंपापासून ते जागतिक अर्थव्यवस्थेपर्यंत दिसून येतात। आपल्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी, मग ती कार असो, ट्रक असो किंवा जहाज असो किंवा विमान असो, अगदी प्लास्टिक पासून औषधांपर्यंत अनेक गोष्टींचा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कच्च्या तेलाचा वापर होतोच। पण तुम्हाला माहिती आहे का, जगाला इतकं महत्त्वाचं वाटणारं हे कच्चं तेल पहिल्यांदा सापडलं कसं, कुठे आणि कधी, यामागे सुद्धा एक रंजक किस्सा दडलाय। काय आहे तो किस्सा सांगतो। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। या गोष्टीची सुरुवात झाली 1859 मध्ये अमेरिकेत। त्यावेळी एडविन ड्रेक नावाचा एक माणूस जमिनीखाली रॉक ऑइल म्हणजेच कच्चं तेल शोधण्याचा प्रयत्न करत होता। लोकांना त्याचं काम फार काही पटत नव्हतं, उलट लोक त्याचीच खिल्ली उडवत होते। एकदा तर त्याला असा मेसेज आला की तुझं कर्ज फेड, हार मान आणि घरी जा। पण ड्रेक हट्टाला पेटला होता। त्याला वाटत होतं की या कच्च्या तेलातून केरोसिन काढता येईल आणि त्याचा वापर करून दिवे लावता येतील। त्या काळामध्ये दिवे लावण्यासाठी व्हेल माशाचं तेल वापरलं जायचं आणि ते दिवसेंदिवस महागच होत चाललं होतं। म्हणूनच ड्रेकला वाटत होतं की जर जमिनीखालचं तेल वापरता आलं तर एक खूप मोठा ऑप्शन आपल्या सगळ्यांनाच मिळेल। काही दिवसांनी ड्रिलिंग करत असताना अचानक जमिनीखालून कच्चं तेल बाहेर पडलं। इतक्या प्रचंड प्रेशरने ते वर आलं की जवळपास 21 मीटर उंच एखाद्या कारंजासारखं ते उडालं। त्या क्षणापासून खरं तर एक नवीन पर्व सुरू झालं असंच म्हणता येईल, कारण तिथून बऱ्याच गोष्टी बदलायला सुरुवात झाली। जिथे तेल सापडलं त्या भागामध्ये आधी फार कमी लोक राहत होते, पण काही वर्षातच तिथे प्रचंड गर्दी वाढली। पेनसिल्व्हेनियामधली पिटहोल सिटी हे त्याचंच एक मोठं उदाहरण आहे। सुरुवातीला तिथे खूप कमी लोक राहत होते, पण कच्चं तेल सापडल्यानंतर एका वर्षाच्या आत तिथे जवळपास 10,000 लोक राहायला लागले। शहरात हॉटेल्स उघडली, पोस्ट ऑफिस सुरू झालं, टेलिग्राफ सेंटर सुरू झाले, व्यापार वाढला। काही लोक अक्षरशः एका रात्रीमध्ये श्रीमंत झाले। पण ही तेजी फार काही टिकली नाही, कारण संपूर्ण शहराची इकॉनॉमी फक्त तेलावरतीच उभी होती। जेव्हा तेलाचं प्रोडक्शन कमी झालं तेव्हा मात्र शहराची चमक सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागली। तर ही एक गोष्ट स्पष्ट झाली होती की जगाला तेलाची भूक होती। हळूहळू उद्योग, वाहतूक आणि ऊर्जा याच्यासाठी तेलाचा वापर वाढत गेला। आजच्या काळामध्ये तर कंडिशन अशी आहे की जगातली ऊर्जेची जवळपास 1/3 गरज ही कच्च्या तेलातूनच पूर्ण होते। कोळसा, ॲटॉमिक एनर्जी, हायड्रो पॉवर आणि इतर एनर्जी सोर्स असले तरीही तेलाचं महत्त्व अजूनही प्रचंड टिकून आहे। फक्त इंधन म्हणूनच नाही तर प्लास्टिक उद्योगासाठी सुद्धा तेल खूप महत्त्वाचं आहे। आपल्या आसपास दिसणाऱ्या कितीतरी वस्तू, प्लास्टिक बाटल्या, पॅकेजिंग मटेरियल, अनेक केमिकल्स, या सगळ्यांचा रूट सोर्स हे कच्चं तेलच आहे। वाहतुकीच्या बाबतीत तर कच्च्या तेलाचं महत्त्व अजूनच वाढतं। कार, ट्रक, जहाजं आणि जेट विमानं या सगळ्या यंत्रणा मोठ्या प्रमाणात या तेलावरतीच चालतात। तेलाचं महत्त्व इतकं वाढलं की त्याच्या किमतीवरती संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था अवलंबून राहू लागली। उदाहरण म्हणून 1973 मधली एक घटना सांगता येईल। त्यावेळी काही अरब कंट्रीजने वेस्टर्न कंट्रीजना तेल विकणं थांबवलं। त्याचा परिणाम असा झाला की फक्त 6 महिन्यांच्या आतमध्ये कच्च्या तेलाच्या किमती या $3 पर बॅरलवरून थेट $12 पर बॅरल झाल्या। पण या धक्क्यामुळे अनेक देशांच्या इकॉनॉमीवरती परिणाम झाला आणि जागतिक पातळीवरती मंदीचं वातावरण तयार झालं। त्यानंतरही अनेक वेळा तेलाच्या किमती वाढल्यामुळे अर्थव्यवस्थांमध्ये अस्थिरता दिसून आली होती। या तेलाचं महत्त्व फक्त अर्थव्यवस्थेमध्येच नाहीये तर जिओपॉलिटिक्समध्ये सुद्धा आहे। 1911 मध्ये ब्रिटनचे नेते विन्स्टन चर्चिल यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला। त्यावेळी ब्रिटिश नौदल कोळशावरती चालत होतं, पण चर्चिल यांनी नौदलासाठी तेलाचा वापर करण्याचा निर्णय घेतला, कारण तेलावर चालणारी जहाजं ही जास्त फास्ट आणि इफिशियंट होती। त्यासाठी कधी मॅनपॉवर कमी लागत होती आणि त्यात जास्त वेपनरीज सुद्धा ठेवता येत होते। या डिसिजनमुळे ब्रिटनला मिडल ईस्टमधल्या तेलावरती जास्त करून डिपेंड राहावं लागलं आणि तिथून पुढे तेलाने जागतिक राजकारणालाच नवी दिशा दिली। मिडल ईस्टमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तेल सापडल्यानंतर काही देश खूप श्रीमंत झाले। सौदी अरेबिया हा देश याचंच एक मोठं उदाहरण आहे। तिथली सरकारी कंपनी सौदी अरामको आज जगातली सर्वात मोठ्या आणि भरघोस प्रॉफिट कमवणाऱ्या कंपन्यांपैकी एक मानली जाते। पण तेलाने दिलेली संपत्ती ही नेहमीच एक स्टेडी प्रोग्रेस देईलच असं नाहीये। काही इकॉनॉमिक्स तर याला द कर्स ऑफ ऑइल असं म्हणतात। याचं कारण म्हणजे ज्या देशांकडे भरपूर तेल आहे तिथे कधी कधी इतर उद्योगांचा विकास हा मागे पडतो। तेलातून मिळणाऱ्या पैशांवरतीच अर्थव्यवस्था मुख्यतः अवलंबून राहते आणि त्यामुळे लॉंग टर्म ग्रोथमध्ये अडचणी निर्माण होतात। आजच्या काळामध्ये हवामान बदल आणि एन्व्हायरमेंटल इश्यूजमुळे जग हळूहळू ऑप्शनल एनर्जी सोर्सेसकडे वळण्याचा प्रयत्न करत आहे। इलेक्ट्रिक कार, सोलर एनर्जी आणि विंड एनर्जी यावरती भर दिला जातोय। पण अजूनही एक मोठी अडचण आहे, ती म्हणजे एनर्जी डेन्सिटी। उदाहरणार्थ जवळपास 60 किलो वजनाच्या बॅटरीमध्ये जितकी एनर्जी असते तितकीच एनर्जी फक्त 1 किलो पेट्रोलमध्ये असू शकते। त्यामुळे विमानं, जहाजं आणि मोठ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम अजून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तेलावरतीच डिपेंड आहेत। म्हणून आज जग बदलत असलं, नवीन टेक्नॉलॉजीज येत असल्या तरी एक गोष्ट स्पष्ट आहे
की आधुनिक जगाची उभारणी मोठ्या प्रमाणात ही कच्च्या तेलावरतीच झाली आणि कदाचित पुढची अनेक वर्ष सुद्धा जगाची ऊर्जा व्यवस्था या संसाधनावरतीच अवलंबून राहणार। काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।